नमस्कार मित्रांनो, आर-बी-आयने पेटीएम बँकेवर कारवाई केल्याने पेटीएम पेमेंट बँकेच्या सर्व सेवा 15 मार्चपासून बंद झाल्या होत्या। यामुळे UPI फास्टॅग आदी सेवा ग्राहकांना वापरता येत नव्हत्या। याबाबतच पेटीएमने आनंदाची बातमी दिलेली आहे, ती बघूया मित्रांनो। पेटीएमची पेरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन लिमिटेडने NPCL कडून परवानगी मिळवलेली असून ग्राहकांना नवीन पेमेंट सिस्टीम प्रोव्हायडरशी जोडण्यास सुरुवात केलेली आहे। बुधवारी कंपनीने ही माहिती स्टॉक एक्सचेंजला दिलेली आहे। पेटीएमने यासाठी ॲक्सिस, HDFC, स्टेट बँक ऑफ आणि येस बँकेसोबत करार केला असल्याने कंपनीने म्हटलेले आहे। आता पेमेंटचे ग्राहक या बँकांच्या UPIला वळते केले जाणार आहे। यानुसार पेटीएमचे UPI ID मुळे @Paytm असे हँडल जोडले जात होते, ते आता @PTSBI व @PTHDFC आणि @PTAXIS आणि @PTYES असे मिळणार आहे। ग्राहक ज्या बँकेशी संलग्न आहेत त्या बँकेचे नाव आणि त्यापूर्वी पेटीएमचे PT असणार आहे। कंपनीने यासाठी युजर्सना नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केलेली आहे। तर ह्या सेवा सुरू होणार आहेत ते बघू मित्रांनो। पेटीएम वापरकर्ते पेटीएम ॲप वापरू शकतात। या ॲपवरून क्रेडिट कार्ड बिल भरू शकतात, मोबाईल रिचार्ज करू शकतात किंवा चित्रपटाची तिकिटे बुक करू शकतात। पेटीएम वापरणारे व्यापारी QR कोड, साऊंड बॉक्स आणि कार्ड मशीन वापरू शकतात। पेटीएम ॲपवर उपलब्ध असलेल्या विमा सेवा, कार इन्शुरन्स, आरोग्य विमा, नवीन विमा पॉलिसी देखील सुरू राहतील। वापरकर्ते ॲपवर सहजपणे विमा घेऊ शकतात। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।